अभिमान आणि क्षमा या दोघांमध्ये जेव्हा लढाई होते तेव्हा जिंकतं कोण? हा प्रश्न तसा खूप मोठा आहे नाही का? आज आपण एका प्राचीन कथेतून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही गोष्ट सुरू होते एका राजेशाही भांडणापासून. चला तर मग बघूया काय आहे ही कथा. कधीकधी असं होतं ना की अहंकार नात्यांमध्ये असा काही आड येतो की संवादच थांबतो. मग अशा वेळी मन पुन्हा कशी जोडायची, कोणता मार्ग असतो? बस याच प्रश्नाभोवती आपली आजची संपूर्ण कथा फिरते. चला आपण एका भव्य राजवाड्यात जाऊया. कल्पना करा. पण थांबा, तिथे शांतता वगैरे काही नाहीये. उलट सगळीकडे तणाव पसरलाय. आणि याचं कारण तिथले राजा आणि राणी एका मोठ्या वादात अडकले आहेत. तर मग या भांडणाच्या केंद्रस्थानी आहेत तरी कोण? एकूण 3 मुख्य पात्र आहेत. एकीकडे आहेत कोसलचे राजा आणि त्यांची पत्नी राणी मल्लिका. आणि त्यांच्यातला हा वाद मिटवण्यासाठी मध्ये आले आहेत स्वतः गौतम बुद्ध. आणि हा वाद काही साधासुद्धा नव्हता बरं का. राजा राणीवर इतका संतापला होता की तिनं तिच्याशी बोलणंच काय तर तिच्याकडे बघणंही सोडून दिलं होतं. जणू काही ती त्या राजवाड्यात अस्तित्वातच नाहीये. आता अशातच एके दिवशी बुद्ध आपल्या शिष्यांसोबत राजवाड्यात आले. राजाने त्यांचं स्वागत केलं. सगळं आदरातिथ्य व्यवस्थित झालं. पण जेवणाची वेळ झाली तरी राणी काही दिसेना. तेव्हा बुद्धांनी थेट राजाला विचारलं, महाराज, राणी कुठे आहे? राजा म्हणाला की राणीला तिच्या पदाचा खूप गर्व झालाय. पण बुद्धांनी अगदी शांतपणे राजाला एक गोष्ट लक्षात आणून दिली. ते म्हणाले, राणीला हा सन्मान, हे पद, हे दुसरं कोणी नाही तर तुम्हीच दिलं आहे. मग आता तिच्या एका चुकीमुळे तिला असं दूर करणं हे कितपत योग्य आहे? आणि काय आश्चर्य, बुद्धांच्या त्या एकाच वाक्याने राजाला आपली चूक उमगली. त्याचा राग शांत झाला. त्याने लगेच राणीला बोलावून घेतलं आणि त्यांच्यात समीट झाला. हे सगळं बघून बुद्धांच्या शिष्यांना मात्र खूप आश्चर्य वाटलं की गुरूंनी हे एवढ्या सहज कसं केलं. तेव्हा मग बुद्धांनी त्यांना एक खूप जुनी गोष्ट सांगितली. ही गोष्ट आपल्याला घेऊन जाते खूप मागे, वाराणसीमध्ये. ही कथा आहे याच राजा आणि राणीच्या पूर्वजन्माची. चला तर मग पाहूया नेमकं काय घडलं होतं तेव्हा. आता या कथेत एक खूप महत्वाचं पात्र आहे, ते म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे काय? तर अशी व्यक्ती जी बुद्ध होण्याच्या मार्गावर आहे. आणि आपल्या या गोष्टीत बोधिसत्व होते राजाच्या एका अतिशय हुशार मंत्र्याच्या भूमिकेत. तर गोष्ट अशी आहे की वाराणसीचा राजा एके दिवशी आपल्या महालाच्या खिडकीतून बाहेर बघत होता. आणि तेव्हा त्याला सुजाता नावाची खूप सुंदर मुलगी दिसली. ती रस्त्यावर बोरं घ्या बोरं असं म्हणत बोरं विकत होती. राजा तिला पाहताच तिच्यावर इतका मोहित झाला की त्याने तिला थेट आपली मुख्य राणी बनवलं. सगळं काही छान सुरू होतं. पण मग एक अगदी साधा, किरकोळ प्रसंग घडला. आणि त्या एका प्रसंगाने त्यांच्या नात्यातल्या अहंकाराची परीक्षा घेतली. एके दिवशी काय झालं, राजा आरामात बसून सोन्याच्या थाटलीतून बोरं खात होता. आणि तितक्यात राणी सुजाता तिथे आली. आता राजाला बोरं खाताना पाहून राणीने अगदी सहजपणे विचारलं, महाराज, हे सुंदर लाल रंगाचा फळ कोणतं आहे आणि हे मिळतं कुठे? गंमत म्हणजे ती हे विसरूनच गेली होती की एकेकाळी ती स्वतःच ही फळं विकायची. राणीचा हा साधासा प्रश्न ऐकताच राजाचा अहंकार मात्र दुखावला गेला. त्याला वाटलं, बघा, राणीला तिच्या पदाचा इतका गर्व झालाय की ती आपला भूतकाळ, आपलं मूळच विसरून गेली. आणि तो तिच्यावर प्रचंड संतापला. त्या रागाच्या भरात राजा तिला म्हणाला, काय? एकेकाळी तू स्वतःही बोरं विकायचीस आणि आज मलाच त्याचं नाव विचारतेस? तुला तर गर्वाने पार ग्रासलंय. एक काम कर, इथून निघून जा आणि पुन्हा तुझी बोरं विकायला लाग. तू आजपासून माझी राणी नाहीस. आता विचार करा, राजवाड्यात काय तणाव निर्माण झाला असेल. प्रकरण खूपच गंभीर झालं होतं. आणि तेव्हाच ह्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राजाचा तो बुद्धिमान मंत्री म्हणजेच आपले बोधिसत्व पुढे आले. त्यांना कळून चुकलं होतं की ही परिस्थिती फक्त तेच सांभाळू शकतात. कारण राजाने जर खरंच राणीला हाकलून दिलं तर राज्यासाठी ते अजिबात चांगलं होणार नाही. आणि मग बोधिसत्वाने राजाला एकच वाक्य सांगितलं. पण ते वाक्य इतकं महत्वाचं होतं. ते म्हणाले, महाराज, जेव्हा एखाद्या स्त्रीला अचानक उच्चपद मिळतं तेव्हा तिच्याकडून अशा चुका होऊ शकतात. तिला क्षमा करा आणि आपला राग सोडा. कारण तिला हे पद, हा मान देणारे दुसरे कोणी नाही तर तुम्हीच आहात. मंत्र्याचे हे शब्द ऐकून राजा जणू भानावर आला. ते थेट त्याच्या काळजाला भिडले. त्याचा सगळा राग क्षणात शांत झाला.
त्याला आपली चूक कळली आणि त्याने लगेच राणीला क्षमा केली आणि तिला तिचा सन्मान परत दिला. तर ही होती पूर्वजन्माची कथा. आता बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात आणि या दोन्ही कथांना असं काही जोडतात की या संपूर्ण गोष्टीचा खरा अर्थ सगळ्यांसमोर येतो. बुद्धांनी खुलासा केला की त्या जन्मातला वाराणसीचा राजा तो दुसरा तिसरा कोणी नसून आजचा कोसलचा राजा होता. ती बोरं विकणारी राणी सुजाता म्हणजे आजची राणी मल्लिका होती. आणि तो शहाणा मंत्री तो होता स्वतः बुद्ध. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. जो धडा बुद्धांनी मंत्र्याच्या रूपात त्या जन्मात शिकवला होता तोच धडा आज पुन्हा देण्याची वेळ आली होती. कारण क्षमा आणि जबाबदारीची शिकवण ती कधीच जुनी होत नाही. ही कथा जाता जाता आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. तो म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला मोठं करतो, त्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतो, तेव्हा त्याच्याकडून होणाऱ्या चुकांची जबाबदारी आपली किती असते? यावर विचार करायला हवा, नाही का?